तिथे आपल्या भावाने असं काही कांड केलं होतं की ते लोक फक्त आम्हाला मारायचे बाकी होते. तर गुड मॉर्निंग पब्लिक. सकाळी सकाळी तुमचा भाऊ ना बॅग पॅक करण्यामध्ये बिझी होता, बिकॉज आपल्याला थोडंसं बाहेर जायचं होतं. गल्लीत तर अक्षरशः खूप शांतता होती. मग मी काय रमत गमत डेली रुटीन प्रमाणे मंदिरात दर्शनासाठी आलो. मग काय तिथून निघून मी एक बस पकडली. आता हा ब्रिज बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी कुठे आलोय. तर हो, मी होतो नाशिकच्या निमाणी बस स्टँड वरती, जिथे गंधर्व भाऊ आपल्याला घ्यायला येणार होता. नंतर आम्ही दोघेही कॉलेजमध्ये गेलो, जिथे स्टेट लेवलचं प्रोजेक्ट एक्झिबिशन भरलेलं होतं. पटकन आम्ही तिथून आमचं काम आटपून लगेच तिथून कल्टी मारली आणि बाहेर नंतर आम्ही निघालो CCM ला. नंतर आम्ही पार्किंग मध्ये गेलो आणि आमची गाडी पार्क केली. मग आम्ही त्यानंतर सेकंड फ्लोअर वर आलो. मग काय थोडेसे शॉप हिंडून झाल्यानंतर आम्ही गेम झोन मध्ये थोडा टाइमपास केला. भाई मी तर ऑर्डर साठी वेट करत होतो, पण आपला भाऊ मस्त हेअरस्टाईल सेट करण्यामध्ये लागलेला होता. नंतर आम्ही कॅमेरा बघण्यासाठी खाली गेलो होतो. तिथे आपल्या भाऊने असं काही कांड केलं होतं की ते लोक फक्त आम्हाला मारायचे बाकी होते. कौन है ये लोग? कहां से आते हैं? त्यानंतर बाई लोकांमध्ये तू पळालो आणि नंतर मी ऑटो पकडून बस स्टँड कडे निघालो. तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि अशाच नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.